प्रभात सज्जन श्रोते हो. निशिदिनी मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या निरूपणाचा विषय आहे किंवा आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे जग बंदीशाळा नाही तर आत्मज्ञान विद्यापीठ आहे. जग बंदीशाळा नाही तर आत्मज्ञान विद्यापीठ आहे. संस्कृत सुभाषित आहे, बहुनात्र किमुक्तेन संक्षेपादिदमुच्यते संकल्पनम परोबंध तदभावो विमुक्तता. अधिक बोलणे काय कामाचे, संकल्प हेची बंधन असे, तथा विना संकल्प मोक्ष लाभ होत असे. येथे फिरून एकदा वशिष्ठ महामुनी संकल्प म्हणजे बंधन आणि विना संकल्प जीवन म्हणजे मोक्ष असे सांगत आहेत. तसेच ते पुढे जाऊन असेही म्हणतात की याबाबत अधिक बोलण्याची स्पष्टीकरणाची गरज नाही. या त्यांच्या विधानामागे एक अनुमान तर्क लपलेला आहे, तो आपण नीट समजून घेतला पाहिजे. सर्वसाधारण साधू सज्जन जीवन रमता जोगी बहता पाणी या प्रकारे मुक्त छंदी आणि स्वच्छंदी भावाने पुढे पुढे जाणारे, सरितेच्या पाण्यासारखे खळाळत वाहणारे उत्साही व आनंदी असते. साधू सदा सर्वदा सुख शांती संतोष आणि समाधान तृप्त दिसतो वाचतो. त्याचे रहस्य जाणले की महर्षी वशिष्ठांच्या प्रस्तुत वचनाचा सत्यार्थ आपणाला उलगडेल. समाजात मानवी जीवनाबद्दल दोन तऱ्हेचे मतप्रवाह आहेत. एक असा की जगण्याला ध्येय असावे, त्यासाठी संकल्प प्रयत्न व सिद्धी या मार्गे जावे. दुसरा असा की जीवनात प्रत्येक मानवाने ध्येय संकल्प प्रयत्न सिद्धी या मार्गे गेलेच पाहिजे असे नाही. या दुसऱ्या मताचे स्पष्टीकरण हेच आपल्या आजच्या निरूपणाचे मर्म किंवा रहस्य आहे. खरे तर कळीतून फूल वा पुष्प सहज विकसित होते, त्याच पद्धतीने शिशु बाल युवा या प्रकारे विकसित होता होता मानवापुढे त्याचे जन्मसिद्ध ध्येय किंवा यादृच्छिक म्हणजे ईश्वरी कृपेनुसार त्याला जे ध्येय गाठायचे आहे ते अनायासे सामोरे येते. ते ईश्वरी ध्येय असल्याने त्याच्या पूर्ततेचा मार्गही माणसाला सहज दिसतो. तो ते सहज ध्येय म्हणजे त्याच्या बरोबरच जन्माला आलेले ध्येय किंवा जीवन हेतू ओळखतो आणि ध्येय प्राप्तीचा मार्गही त्या ध्येयासह जन्माला आलेला असतो. त्यातही त्याला ज्ञान होते. परिणामतः असा माणूस सहजासहजी स्वच्छंदी जीवन जगता जगता ईश्वर दत्त सहज ध्येय जे त्याला त्याच्या जीवन प्रवासातच सामोरे आलेले असते ते गाठून किंवा प्राप्त करून आपल्या स्वच्छंदी जीवनाच्या अखेरीस पूर्ण काम म्हणजे ईश्वरी ध्येय सिद्धीस गेल्याने आता कामनाच शिल्लक नसलेला संतोष समाधान पूर्ण मुक्तात्मा म्हणून गौरवांकित होतो, म्हणजे गौरविला जातो किंवा समाजामध्ये प्रिय आणि समाज प्रसिद्ध होतो. हा जो दुसरा मार्ग आहे त्याचे हे वैशिष्ट्य आहे की प्रत्येक जीव माणूस जन्माला आला त्या अर्थी त्यामागे एक ईश्वरी योजना हेतू आहेच आहे. तो हेतू जीवन प्रवासात अगदी सहज योग्य वेळी ज्याच्या त्याच्या समोर येतो आणि उलगडतो आणि त्याच वेळी त्यासह त्या ध्येयाच्या लक्ष्याच्या पूर्तीचा मार्गही सामोरा येतो. नेमका ध्येय आणि ध्येयपूर्तीचा मार्ग, लक्ष्य आणि लक्ष्यपूर्तीचा मार्ग नेमका जेव्हा जीवनात समोर येतो त्या जीवनाच्या टप्प्यापासून किंवा त्या जीवनाच्या क्षणापासून पुढे खऱ्या अर्थाने मानवाचे ईश्वरी हेतू किंवा ईश्वरी योजनेद्वारे सुसंवादी आणि मुक्त अर्थपूर्ण जीवन सुरू होते. येथे यदृच्छेला उच्च दर्जाचा सन्मान व आदर महर्षी वशिष्ठांसारखे ज्ञानी महामुनी देत असतात. आपण सर्वसाधारण रित्या ज्याला नशीब म्हणतो व नशिबावर अवलंबून राहणाऱ्यांची आपण हेटाळणी करतो त्याला ज्ञानी साधू संत तत्वज्ञ यदृच्छा ईश्वरी इच्छा असे म्हणतात. मात्र ईश्वरी इच्छेनुसार ईश्वर दत्त हेतू मानवाच्या जीवनात तो पुढे पुढे जात येत असताना तो ईश्वर दत्त हेतू त्याला मिळतो
आणि त्याचा मार्गही त्याला मिळतो हे म्हणत असताना यामध्येही एका मोठ्या विवेकाचा वाटा किंवा भाग आहे. म्हणजे यदृच्छेने जीवन जगता जगता परमेश्वरी इच्छा, परमेश्वरी ध्येय व त्याचा मार्ग माणसाला अनायसे सापडतोच सापडतो हे म्हणत असताना एक विवेकाचा मोठा वाटा किंवा भाग या विवेचनामध्ये आहेच आहे. तो हा की यदृच्छा प्रेरित जीवन जगणारी माणसे सर्वसाधारणतः धीर गंभीर सदसत विवेकी चिंतनशील तथा अंतर्मुख असतात. ही माणसं इंट्रोवर्ड असतात. ते बाहेरच्या जगाकडे फारसं लक्ष देत नाही. त्यांचं आतल्यात आपल्या जाणीव शक्तीशी अनुसंधान म्हणजे आत्म्याशी चिंतन चालू असते. तर या म्हणून यदृच्छेने जीवन जगता जगता यदृच्छा म्हणजे ईश्वरी ध्येय आणि त्याचा मार्ग मोकळा होतो हे म्हणत असता असता इथे सुद्धा एक विवेकाचा मोठा वाटा किंवा भाग या निवेदनामध्ये आहे. तो हा की यदृच्छा प्रेरित जीवन जगणारी माणसे सर्वसाधारणतः धीर गंभीर सदसत विवेकी चिंतनशील तथा अंतर्मुख म्हणजे इंट्रोवर्ट स्वभावाची असतात. आपल्या सभोवतालीचे जीवन व त्याचा अर्थ आपल्या शांत मौन तथा चिंतनशील स्वभावाने ते नेहमीच नीट समजून घेत असतात. बाहेरील व्यामोही देखावा म्हणावा अशा मायावी जगाच्या अधीन अशी माणसे होत नाहीत. कुणी काही म्हणाला म्हणून ते ऐकले अशी उतावळी किंवा अधीर भावना अशा माणसांना स्पर्शही करीत नाही. स्वज्ञान कसोटीला किंवा आपल्या आतील जाणीव शक्तीला जे जाणवते ते सर्वार्थाने चौरस बुद्धीद्वारे तपासल्याखेरीज कोणतीही बाब घटना सांगणे नाही ते उतावीळपणे स्वीकारत किंवा नाकारिती. म्हणजे स्वतःचं चिंतन पूर्ण झाल्याखेरीज कोणतीही बाब घटना कुणाचंही सांगणं उतावीळपणे स्वीकारायचं किंवा नाकारायचं या दोन्ही पैकी कुठलीच गोष्ट ज्ञानी माणूस किंवा स्वचिंतनशील माणूस करीत नाही. म्हणजेच पुरेसा संयम व तितिक्षा ज्याला इंग्रजीत टेनॅसिटी म्हणतात. म्हणजे पुरेसा संयम व तितिक्षा पेशन्स अँड टेनॅसिटी आणि स्वविचार क्षमता यांच्या आधारे अशी माणसे मुक्त स्वच्छंदी तरीही जीवन अत्यंत गांभीर्याने समजून घेण्याच्या वृत्तीने वाटचाल करीत असतात. म्हणूनच ही किंवा अशी माणसे स्वतः मुक्त राहून इतरांनाही ज्ञानरूप मोक्ष मार्ग प्रशस्त करून देत असतात. आता याचं उदाहरण पुढच्या एका वाक्यावरून समजेल. आपण महालात राहण्यासाठी आपले टुमदार सुंदर खेडेगाव निसर्ग सोडून मोठमोठ्या अजागळासारख्या पसरलेल्या महानगरात किंवा कॉन्क्रीटच्या बकाल मोठमोठ्या शहरात येऊन ब्लॉक आणि फ्लॅट मध्ये राहून आपले जीवन ब्लॉक म्हणजे बंदिस्त आणि फ्लॅट म्हणजे सपाट एकसुरी कंटाळवाणे किंवा निरस करून टाकतो. तर भगवान गौतम बुद्धांसारखा कोणी एखादा दुर्मिळ महात्मा राजमहाल त्यागून अरण्याचा आश्रय करून दुःखमुक्तीचे अष्टांग मार्ग तथा सम्यक जीवन तत्वज्ञान सर्व जगासाठी स्वचिंतनातून प्रशस्त करतो. हे सारे संकल्पातून घडत नाही तर स्वच्छंदी जीवनातून स्वप्रसाद किंवा आत्मकृपेतून अनायसे संभवते. म्हणजे बुद्धाने केवळ आणि केवळ स्वच्छंदी जीवन तो जगला. ते जीवन जगताना आजूबाजूच्या परिस्थितीचा साक्षेपाने म्हणजे अत्यंत अभ्यासपूर्ण त्याने निरीक्षण अवलोकन श्रवण याद्वारे स्वचिंतनातून अभ्यास केला. आणि हा अभ्यास करण्यासाठी गौतम बुद्धाने जन्मजात लाभलेला राजमहाल टाकला आणि अरण्यात जाऊन निबिड शांतीमध्ये बसून त्याने आत्मचिंतनातून सम्यक जीवनाचे अष्टांग मार्ग शोधून काढले. आणि आज ते तत्वज्ञान सर्व जगाला शांतीपूर्ण आणि अहिंसा रहित जीवन जगण्यासाठी आणि प्रगतीच्या दिशेने आनंददायी जीवन जगण्यासाठी सर्व जगाला ते तत्वज्ञान आज उपयुक्त ठरत आहे. याचा अर्थ असा आहे की सर्वसाधारणपणे आपण जेव्हा जीवनाला ध्येय असावे ध्येय असावे ध्येय असावे म्हणतो तेव्हा सर्वसाधारणपणे आपले ध्येय हे भौतिक असते. वैयक्तिक सुखलालसा
षड्विकारग्रस्तता आणि त्यांची पूर्ती यासाठीच आपलं संपूर्ण जीवन आपण अर्पण केलेलं असतं. म्हणजे वैयक्तिक सुख आणि पिंड पोषण या आधारे जी जी ध्येय निश्चित केली जातात ती ती ध्येय अत्यंत क्षुद्र असतात. म्हणून आपले संकल्प क्षुद्र, आपलं ध्येय क्षुद्र, ते गाठण्याचे मार्ग सुद्धा ज्याला आपण म्हणतो शॉर्टकट अशा तऱ्हेचे लाचलुचपतीचे आणि फसवणुकीचे आणि त्यामुळे मिळणारी सिद्धी सुद्धा तशीच तात्पुरती टिकणारी आणि सरते शेवटी तृष्णा कधी भागत नाही. त्यामुळे षड्विकारग्रस्तता कधी शांत होत नाही. आणि अशा क्षुद्र संकल्पातून क्षुद्र जीवन आणि क्षुद्र सिद्धी याला जर आपण म्हणत असू की माणसाला ध्येय असावे तर ते अत्यंत चुकीचं आहे. माणसाला ध्येय असतेच असते, जीवनाचा हेतू काही ना काही असतोच असतो. परंतु कळीच जसं फुलात रूपांतर होता होता त्या पुष्पाला त्यालाच कळत असेल आपल्या जीवनाचा सुगंध, आपला सुगंध आपण विश्वाला अर्पण करावा. तसंच ज्ञानी माणसाला सहज मुक्त जीवन जगता जगता एका योग्य टप्प्यावर त्याचं निरीक्षण अवलोकन शांतपणे अंतर्मुख होऊन सदसत विवेक बुद्धीद्वारे सर्व आजूबाजूच्या घटनांचा तपशिलाचा तो जेव्हा अंतस्थ बुद्धीने आणि अंतर्मनाने अर्थ समजून घेत असतो तेव्हाच त्याच्या पुढे त्याच्या जीवनाचा मूळ उद्देश ईश्वरी हेतू स्पष्ट होतो. आणि असा जीवनाचा ईश्वरी हेतू मूळ उद्देश ज्ञानी माणसांपुढे अगदी अनायासे त्यांच्या सहज शांत वागण्याने, ज्याला आपण म्हणतो रमता जोगी बहता पाणी, सरितेसारखं निर्जरासारखं सतत वर्तमानात जीवन जो जगतो त्याच्या पुढे त्याच्या जीवनाचा मूळ ईश्वरी उदात्त हेतू सामोरा येतो. आणि तो उदात्त हेतू सामोरा आल्या आल्या कोणत्या मार्गाने जावे हेही त्याच्या लक्षात येते. कारण असा माणूस जन्मजातच चिंतनशील असतो. असा माणूस जन्मजातच अवलोकन आणि श्रवण अतिशय संयम आणि तितिक्षेने करत असतो. प्रत्येक गोष्टीचा तो अंतर्मुख होऊन अर्थ लावत असतो. आणि अशी त्याची अंतर्मुखता, अर्थ लावण्याची क्षमता जेव्हा परमोच्च कोटीला येते तेव्हाच त्याच्या पुढे त्याचं ध्येय उभं राहतं की बाबा रे, तुझा जन्म समाजाला ज्ञान आनंद मोक्ष मार्ग खुला करून देण्यासाठी तुझा जन्म झालेला आहे. आणि अर्थात त्या दरम्याने त्याचं जे जीवन असतं ते अनायासे त्या मार्गावरून चिंतनशील पद्धतीने चालू असतं. अंतर्मुख होऊन तो जीवनाचा अर्थ लावत असतो. म्हणजे खऱ्या अर्थाने आधी तो जीवनाचा योग्य मार्ग अनुसरत असतो आणि त्या योग्य मार्गावर चालता चालता एका विशिष्ट टप्प्यावर गेल्यानंतर त्याच्या समोर त्याचं ध्येय येतं. म्हणजे खऱ्या अर्थाने त्याच्या समोर ध्येय उभं राहतं तेव्हा त्याने ती ध्येय प्राप्ती केलेलीच असते. म्हणजे ज्ञानेश्वर, तुकाराम, गौतम बुद्ध, कृष्णमूर्ती यासारखे लोक खऱ्या अर्थाने चिंतन करता 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 अशा एखाद्या विशिष्ट टप्प्यावर येतात की जेव्हा ते निःश्रेयसाचे म्हणजे अनकंडिशनल फ्रीडम, बिनशर्त मुक्तीचे ज्ञान स्वतः मिळवतात आणि स्वतःला मिळालेलं ज्ञान ते जगाला देऊन जगाला मुक्तीचा मार्ग मोकळा करून देतात. म्हणून जेव्हा आपण म्हणतो बाबा रे संकल्प करू नका, संकल्प हे बंधन आहे, तेव्हा त्याचा सरळ सरळ अर्थ असा आहे आपले संकल्प हे केवळ भौतिक जीवनाच्या सुखपूर्णतेसाठी असतात आणि भौतिक इच्छा या कधीच पूर्णत्वाने पूर्ण होत नाही. तृष्णा ही कायमची कधी शमत नाही. त्यामुळे संकल्प सिद्धी हा मार्ग खऱ्या अर्थाने जीवनात येऊन माणसाला पुन्हा पुन्हा ध्येय साध्य होणे, ध्येय सिद्ध होणे, सिद्धी मिळवणे, पुन्हा तहान लागणे, पुन्हा तृष्णा वाढणे ते पुन्हा 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 आपण आपल्या काम आणि कामना पूर्ण करायचा जेवढा ध्यास घेतो तेवढ्या त्या कामना वाढत जातात. जसं अग्नीत इंधन टाकलं की अग्नी प्रज्वलित होतो तसं क्षुद्र ध्येय आणि क्षुद्र सिद्धी यामुळे जीवन संपूर्णपणे क्षुद्र म्हणून नष्ट होते आणि पुन्हा पुन्हा इथे आपल्याला हेलपट मारायला यावे लागतात. जसा झरा वाहतो, सरिता सरते आणि अंतिमता मोक्ष सागराला नदी मिळते आणि झरा असो नदी असो शेवटी सागरच बनते.
तसा हा जीवनमुक्त माणूस जो असतो, स्वच्छंदी जीवन जगणारा माणूस असतो, तो या स्वच्छंदी जीवनातच त्याला जीवनाचा खराखुरा अर्थ उलगडतो. आणि हा जीवनाचा अर्थ त्याला या जीवनाच्या शाळेतच उलगडतो. आणि अशा वेळेला हा माणूस म्हणतो, जग हे बंदिशाला नव्हे तर जग हे आत्मज्ञानाचे विद्यापीठ आहे. तेव्हा जग बंदिशाला नाही तर आत्मज्ञान विद्यापीठ आहे. हे आजचे निरूपण आपण क्षुद्र संकल्प आणि क्षुद्र सिद्धी हे टाका आणि मुक्ततेने परंतु अंतर्मुख होऊन अंतर्गत म्हणजे आपण बाह्य जीवनात न अडकता आत्म्याशी संबंधित जाणीव शक्तीशी संबंधित राहून बाहेरच्या जीवनाचा बाहेरच्या घडामोडीचा आणि आतल्या जाणीव शक्तीचा नेमका संबंध शोधून जेव्हा आपण जीवन जगतो तेव्हा हे संपूर्ण विश्व हे जाणीवेचं विश्व आहे. आणि जाणीवा उत्क्रांत झाल्या, जाणीवा प्रगत झाल्या, जाणीवा महान झाल्या की विश्व महान होतं, विश्वाचा आनंद महान होतो. अशा अर्थी आत्मज्ञानापर्यंत ज्याची जाणीव प्रगत झाली तो आपल्या बरोबर जगालाही सुद्धा आत्मज्ञानापर्यंतच्या प्रवासाचा टप्पा मोकळा करून देतो. यालाच म्हणतात एम हाय लो एम इज क्राईम. नेहमी उच्च ध्येय असावं, कमी प्रतीचं ध्येय नसावं. आणि उच्च ध्येय हे माणसाला ठरवून निश्चित करता येत नाही. उच्च ध्येय हे जसा कळीतून फूल निर्माण होतं आणि फुलातून त्याचा सुगंध सर्व जगाला अर्पण केला जातो, तशा तऱ्हेने उच्च ध्येय त्या माणसांमध्येच असते आणि त्या माणसांमध्येच यदृच्छेने ते आलेले असते. जी माणसं केवळ आणि केवळ अंतर्मुख होऊन चिंतनशील भावाने जग आणि आजूबाजूचा सर्व व्यवहार पाहत असतात आणि त्या जगाचा व्यवहार आणि तो जो जगाचा व्यवहार आहे, तो जो सभोवताल आहे, ती जी परिस्थिती आहे, ते जे एन्व्हायरमेंट आहे, त्याचा संबंध आणि आपल्या जाणीव शक्तीचा संबंध जोडून ते एक हम आणि सहा म्हणजे आपण आणि जग याच्यामध्ये एक पूल ब्रिज तयार करतात. आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, अरे जर महान जाणीवेमुळे मला महान मुक्ती मिळत असेल तर हीच महान जाणीव मी लोकांना दिली तर लोकांना सुद्धा ती सर्वोच्च मुक्ती मिळेल. अशा तऱ्हेने जो माणूस या दृच्छिक जीवन जगतो त्या माणसामध्ये आपोआपच अंतर्मुखता असते, आपोआपच चिंतनशीलता असते आणि त्याचा जीवनाचा हेतूच मुळी समाजाला उन्नतीच्या मार्गावर नेण्याचा असतो. म्हणून श्रोते सज्जनो, कदाचित आपला सुद्धा हेतू तसा उन्नत असू शकेल. म्हणून क्षुद्र ध्येय आणि क्षुद्र सिद्धीच्या मागे न लागता केवळ आणि केवळ अंतर्मुख होऊन चिंतनशील स्वभावाने आपण आणि जग याच्यातील संबंध उलगडायचा जर आपण प्रयत्न केला तर शेवटी सहा अहम म्हणजे हे जे विस्तीर्ण जग आहे तो आहे, जे संपूर्ण पसरलेलं ब्रह्म आहे ते म्हणजे मी आहे आणि मी म्हणजे ते आहे, मीच तो आहे आणि तोच मी आहे असं जेव्हा लक्षात येईल तेव्हा माझ्यामध्ये भगवंत आहे तसाच भगवंत सर्वांमध्ये आहे. आणि सर्वाभूती भगवंत असल्यामुळे सर्वांमध्ये चैतन्य हाच मुख्य गाभा असल्यामुळे त्या चैतन्याचा सुयोग्य वापर केवळ आणि केवळ या दृच्छिक पद्धतीने जीवन जगल्यामुळे होऊ शकतो. आणि परिणामता जग ही बंदीशाळा नसून जग हे आत्मज्ञानाचे विद्यापीठ आहे असा बोध आपणाला होतो. हा बोध हेच आजच्या आपल्या जगबंदीशाला नाही तर आत्मज्ञान विद्यापीठ आहे. हेच रहस्य आजच्या आपल्या या निरूपणाचे आहे. हे रहस्य आपण नीट समजून घ्या, त्याच्या मनन चिंतन अभ्यासामध्ये राहा आणि आपणही या दृच्छिक पद्धतीने जीवन जगण्याचा एक आतून निश्चय करा. मग निश्चितच आपल्या जीवनाचा हेतू आपल्या पुढे उभा राहील आणि तो हेतू कुठल्या मार्गाने जावे त्या मार्गासह आपल्या समोर उभा राहील आणि खऱ्या अर्थाने आपण भूमा म्हणजे विराट ब्रह्माशी तादात्म्य पाहू शकू. तर या दृष्टीने जग हे बंदिशाला नाही तर आत्मज्ञान विद्यापीठ आहे. म्हणून पुन्हा पुन्हा वशिष्ठ महामुनी सांगत आहेत, सज्जन श्रोते हो, सज्जन हो, साधू लोक हो, तुम्ही संकल्प करू नका. संकल्प म्हणजे बंदीखाना आहे आणि संकल्प न करणे हाच खराखुरा मोक्ष आहे.
जो प्रत्येक जीवाचा माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे आपणा सर्वांना मिळावा असं शुभचिंतन करून आजचे हे निरूपण येथेच संपन्न करतो. धन्यवाद. अस्तु. सूर्य सुप्रभात.